we will see what is mean by median. median म्हणजे काय ते आता आपण बघणार आहोत. medianला मराठीमध्ये म्हणतात मध्यगा. काय म्हणणार आहोत? मध्यगा. त्यामुळे आता आपण बघणार आहे what is mean by median. आता medianची व्याख्या बघण्यासाठी आपण एक त्रिकोण आधी काढूया. त्या त्रिकोणाच्या व्याख्येवरून तुम्हाला median म्हणजे काय ते समजायला काय होईल, जरा सोपं जाईल. बघूया कोणताही आपण एक त्रिकोण काढूया. समजा आता इथे मी मुद्दा म्हणून विषमभुज त्रिकोण काढतो. त्याला आपण काय म्हणतो? विशाल कोण त्रिकोण, ऑब्च्युस अँगल्ड ट्रायंगल. ट्रायंगल PQR एक कोणताही एक त्रिकोण काढलाय आपण. आता आपल्याला मेडियनची व्याख्या बघायची. मेडियन कशाला म्हणायचं? तर मेडियनची व्याख्या काय बघा, द सेगमेंट जॉइनिंग एनी व्हर्टेक्स ऑफ अ ट्रायंगल अँड मिड पॉइंट ऑफ इट्स अपोजिट साइड. कशाला म्हणायचंय मध्यगा? सेगमेंट जॉइनिंग रेषाखंड जोडणारा. कोणाला जोडणारा? तर त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि मिड पॉइंट ऑफ इट्स अपोजिट साइड, त्याच्या समोरच्या बाजूचा मिड पॉइंट, यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला म्हणतात मेडियन. मग आपण काय करूया, PR चा एक मिड पॉइंट घेऊया. PR चा सुद्धा A हा मिड पॉइंट आहे. मिड पॉइंट म्हणजे काय? तर PA इज इक्वल टू AR. PA चं माप आणि AR चं माप इक्वल आहे असं समजूया आपण. तर A हा काय झाला? मिड पॉइंट ऑफ सेगमेंट किंवा मिड पॉइंट ऑफ साइड PR. आणि Q, इफ वी जॉइन Q and midpoint, then segment QA is called as a median. segment QA ला काय म्हणणार आहे आपण? मेडियन असं म्हणणार आहोत. मग ही आता मेडियन आपण काढली कशी? त्याची व्याख्या फक्त बघितली इथं आपण. A हा जर मिड पॉइंट आहे एका बाजूचा, त्याच्या समोरचा शिरोबिंदू किंवा शिरोबिंदू आणि त्याच्या समोरच्या बाजूचा मध्यबिंदू, यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला म्हणतात QA ला, म्हणजे QA ला म्हणणार आहे आपण मध्यगा. आता ही मध्यगा जर आपल्याला कंपोस्ट पेटीमधील साहित्याचा वापर करायचा आहे तर आपण कशी काढणार आहोत? ही मेडियन काढण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे ते आपण आता शिकणार आहोत. नाउ वी ड्रॉ median of a triangle. Here take question as draw an isosceles triangle and draw all of its medians. प्रश्न काय आहे कळतोय अर्थ त्याचा? ड्रॉ अँड आयसोसेलेस ट्रायंगल. आयसोसेलेस म्हणजे समद्विभुज त्रिकोण काढा. आणि ड्रॉ ऑल ऑफ इट्स मेडियन्स म्हणजे त्याच्या सर्व मध्यगा काढा. म्हणजे मध्यगा किती असणार आहेत? 3. त्या 3च्या 3ही मध्यगा आपल्याला काढायचे आहेत. मग आपण पहिल्यांदा काय करूया, एक त्रिकोण काढणार आहे. त्रिकोण कसा काढायला सांगितलाय? आयसोसेलेस ट्रायंगल, समद्विभुज म्हणजे ज्याच्या 2 बाजू इक्वल असणार आहेत, समान असणार आहेत. त्यासाठी आपण काय करणार आहोत? फर्स्ट ड्रॉ अ बेस. बेसला आपण एक छोटासा सेगमेंट आधी काढूया. किती लांबीचा काढला तरी चालतो. त्याला आपण नाव लिहूया BC. त्यानंतर आता आपल्याला काढायचा आहे समद्विभुज त्रिकोण म्हणजे 2 बाजू समान असलेल्या. त्यामुळे आपण आता माप किती घेणार आहे? किती घ्या? BC एवढे घ्या किंवा BC पेक्षा जास्त घ्या, काही घेऊ शकतो आपण. B वर कंपास ठेवा and make an arc taking some distance. काही विशिष्ट माप घ्या, काही सुद्धा घ्या आणि एक कंस करा, एक आर्क काढा. सिमिलरली तेच अंतर घेऊन, त्याच पद्धतीनं तेच अंतर घेऊन काय करायचंय? C पासून सुद्धा एक आर्क काढायचा आहे, त्याला इंटरसेक्ट करणारा, त्याला छेदणारा एक कंस काढायचा. आता आपण त्या बिंदूला नाव लिहूया A. आता बघा AB जोडून घ्या, तसाच AC सुद्धा जोडून घ्या. हा झाला आपला समद्विभुज त्रिकोण की ज्याच्या AB आणि AC या 2 बाजू कशा आहेत? समान आहेत. आता आपल्याला याचा काढायचे ऑल ऑफ इट्स मेडियन्स.
सगळ्या मध्यका काढायच्या आहेत. मग आता मध्यका काढण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, मगाशी आपण बघितलं व्याख्येमध्ये काय पाहिजे, पॉइंट ए आणि काय जोडायला पाहिजे, ए च्या अपोजिट साइडचा मिड पॉइंट. म्हणजे आता बीसीचा मिड पॉइंट काढायला पाहिजे. आता हा मिड पॉइंट कसा काढणार आपण, बीसीचा मिड पॉइंट काढण्यासाठी आपण कंपोजचा वापर करणार आहे. अंदाजे मध्यबिंदू काढायचा नाही, तर बीसीचा मिड पॉइंट काढण्यासाठी आपल्याला कंपोजचा वापर करून आपण काय करणार आहोत, मिड पॉइंट काढणार आहे. म्हणजेच बीसीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. कसा काढणार, निम्यापेक्षा जास्त अंतर घ्या, बीसीचे जे माप आहे त्याच्या निम्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचंय आणि कंस करायचे. सी पासून सुद्धा तसंच. आणि परत ते जोडून घ्या. हा परपेंडिक्युलर बायसेक्टर जिथे छेदेल तो आपला असणार आहे मिड पॉइंट, बीसीचा मिड पॉइंट पी. देन वी जॉईन पॉइंट ए अँड पॉइंट पी. ए आणि पी बिंदू जोड. AP ही झाली आपली एक मीडियन. सिमिलरली वी कॅन ड्रॉ मिड पॉइंट ऑफ segment AC, midpoint of side AC and midpoint of side AB also. बघा त्याच पद्धतीने आपण AC चा मिड पॉइंट आणि AB चा मिड पॉइंट काढायचा. माप घेणार आहे किती, निम्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचंय, माप घ्यायचंय, दोन्ही बाजूला कंस करायचे आहेत. परत ते जोडून घ्यायचे. हा झाला एसीचा मिड पॉइंट क्यू. देन जॉईन बी क्यू. मग आजची आपली मीडियन काय होती, एपी. त्याच पद्धतीने आता आपण एबीचा सुद्धा मिड पॉइंट काढूया. आणि तो सुद्धा जोडून घेऊया. आधी मिड पॉइंट जोडून घ्यायचा आहे, तो मिड पॉइंट शोधायचा आहे, त्याला नाव लिहायचं आहे, मग मीडियन काढायची. बघा हा झाला ही परपेंडिक्युलर बायसेक्टर, जिथं छेदतोय तो झाला आपला मिड पॉइंट. आणि मग पॉइंट सी अँड पॉइंट आर जॉईन केला की ती असणार आहे आपली मीडियन. CR is a median, AP is a median, BQ is a median. All medians are concurrent. तिन्ही medians सुद्धा कशा असतात, एक संपाती असतात. ते छेदतात कुठे, एकाच बिंदूमध्ये छेदतात. तो बिंदू G या अक्षराने दर्शवला जातो आणि ज्याला आपण म्हणतो सेंट्रॉइड. सेंट्रॉइड कशाला म्हणणार आहे, point of concurrence of medians is called as centroid, which is denoted by G. G या अक्षराने दर्शवला जातो. आता आपण त्यानंतर बघणार आहोत मीडियनची प्रॉपर्टी काय आहे ते आपण नंतर बघूया.